प्रस्तुत प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरता वाचलेला ऐकलेला आणि गाथ्यातला अभंग आज आपण सेवेसाठी घेतलेला आहे। आणि या अभंगामध्ये तुकाराम महाराज संतांच्या उपकाराचं महत्त्व सांगतात। संतांनी आपल्यावर काय उपकार केले याचा संतांचे या जगावर किती उपकार आहे उपकार प्रकरणातील अभंग आहे। आणि ज्यांच्या उपकारामुळे ते दिंडी काढली हे उपकाराचं महत्त्व आहे। आणि म्हणून आज आपल्या श्री क्षेत्र श्री क्षेत्र सावत्रा ते पैठण पायीवारी सोहळा मुक्काम पोस्ट सावत्रा तालुका मेत्र जिल्हा बुलढाणा या ठिकाणाहून हे पहिलं वर्ष दिंडीचं आहे आणि दिंडी वगैरे काढलेली आहे। साधू संतांच्या कृपेने आणि परमात्म्याच्या आशीर्वादाने या ठिकाणी दिंडीचा हा आरंभ सुरू केलेला आहे। आणि त्यामध्ये जे दिंडी प्रमुख आहेत ते युवा कीर्तनकार श्री हरिभक्तपरायण वैभव महाराज कापसे मुक्काम पोस्ट सावत्रा तालुका मेत्र जिल्हा बुलढाणा। त्यानंतर त्यांना साथ करणारे वसंत निकस संतोष कापसे रूपराव निकस रामेश्वर महाराज हरिभक्तपरायण रामेश्वर महाराज कुठे सुशील महाराज सुशील महाराज ओम महाराज गाडगे ओम महाराज गाडगे नित्यानंद आहेरे नित्यानंद आहेरे महाराज तुमचा बाबा देशमाने महाराज तुमचा बाबा भूषण महाराज उमाडे भूषण महाराज तुमचा बाबा विनेकरी बाबा नाव सांगा उद्धव महाराज निकस आणि आपल्या दिल्लीचे विनेकरी आहेत बरं का। आणि तुमचं राहिलं बाबा काय नाव भूषण महाराज उमाडे भूषण आणि आजचे जे कीर्तनकार होते बघ काय ते आता आमचेच नाव करीत ते केलं का आम्ही केलं आणि ते त्याचं नाव हो हरिभक्तपरायण कार्तिक महाराज मृदंगावर बसले हो ना कार्तिक महाराज यांचं असं कीर्तन होतं परंतु योगायोगानं बरं काय एकच नाव आल्यामुळे असं एक असल्यामुळे परिमाण म्हणायचं काम झालेलं नाही साठी झाली कार्तिक महाराज कल्याण महाराज एकच आलं याला म्हणतात मग जो साखरपुडी आता पहिले दूध होतं त्या साखरपुडी कसं गोड झाली आणि आपल्या दिंडीचे जे भूषण असणारे आपले युवा कीर्तनकार ज्यांचं वैभव आणि वैभव महाराज त्यांची आई पण या दिंडीमध्ये आहेत ज्या आत्या आहेत मावशी आहेत वगैरे वगैरे सगळे वहिनी आहेत काका आहेत मावशी आहेत सगळे इथं ठिकाणी आलेली वर्ग असणारे आणि सर्व असणारे आमचे सोयरे घैरेश्वरी त्या ठिकाणी आलेली ध्यानात ठेवा। आणि म्हणून असा हा योगायोग आहे हा पर्व काळ आहे असा कधी कधी वेळ मिळत याला महता पुण्य बहुत शुक्रवारी वेळ म्हणून विठ्ठल यावरी म्हणून पूर्वीचा जो ठेवा आहे त्यामुळे तुम्हाला ही सेवा घडली असं परम भाग्य आहे असं हे परम भाग्य आहे। म्हणून या अभंगामध्ये अगोदर मी थोडंसं सांगितले बरं तुझं नाव संतोषराव कापसे तुझं नाव लोखंडे लोखंडे ठीक आहे तुमचं बाबा अमोल निकस आणि सर्व असणारे आपल्या दिल्लीतील वारकरी सर्व महिला मंडळ वय सगळे आले सगळे आले। आणि म्हणून आजचा हा पर्व काळ आहे आणि ज्यांनी आज आमच्या ज्या वारकऱ्याला जे जेवण घातलेलं आहे एक महत्वाचं विषय त्याचं नाव सांगितलं नाही कारण वारकरी हातचं जेव घालते हे गेले म्हणून त्या ठिकाणी वारकरी पाहिजे तसं महाराज म्हणतात वक्तृत्वपणे गोडपणे काय म्हणतात वक्तृत्वपणे गोडपणे अमृताते परुखे म्हणे रस होती वळंगणे अक्षराची वक्तृत्व जरी असलं तर त्या ठिकाणी ऐकणारे पाहिजे। म्हणून प्रभू तुम्ही मी तुळा तसे भक्ती म्हणून बोल तरी गंगावती स्वीकारावती पुन्हा बाळक बापाची काठी बापाची जेवू लागे
की तो संतोषी वेगे मुखचे वळवी ऐसा मी तुम्हा प्रती चावटी रसे बाळती. तरी संतोषी आयशी अशी प्रेमाची असेल. म्हणून आज अभंगावर ज्यांनी आज वारकऱ्यांच्या रूपानं हे वारकरी सामान्य नाही महाराज, कारण की यांचं फार मोठं पुण्य आहे. वाट नाम घेता वाट चाली आणि यज्ञ पावला म्हणून यांना पावला पावले यज्ञाचं फळ याच्या जीवनामध्ये प्राप्त होतं. आणि अशा वारकऱ्याची सेवा करणारे का म्हणे मज घडू त्याची सेवा अंतरी माझ्या दैवा हो त्यांची सेवा घडावी म्हणून त्या ह्या परिवाराला सेवा घडली. हरिभक्तपरायण मुकुंद महाराज मधुकर लोळगे आणि त्यांचे सर्व कुटुंब सगळं होते. ते सगळे आले चुलते पितले सगळे झाले बरं का. सहकुटुंबानाम सहपरिवारानाम क्षेमन धैर्य सगळं आलं बरं का देवळानं जेवलं होय महाराज. बरोबर. हो सगळं सहकुटुंबाना मिळून या ठिकाणी हे कार्य केलं आणि त्यांचं हे परमभाग्य. त्यांनी काय मला फोन लावा म्हणले, परंतु आज योगायोग चांगला बरं का. योगायोग झाला गोष्टीचा. कारण मला तिकडे कार्यक्रम होता माझ्या मनात हे लई त्यापासून आले म्हणजे तुम्हाला आमचं पहिलं वर्ष दिल्लीचं पहिलं वर्ष करणार पण तिचं पहिलं वर्ष. त्याच्यामुळे मला यावर बरं काय म्हणलं थोडंसं आपण मार्गदर्शन करावं, मार्गदर्शक म्हणून तरी पाठीमागे थोडं राहावं जेणेकरून फायदा होईल आणि वैभवचा फायदा होईल, वैभवाचा पुन्हा वैभव प्राप्त होईल म्हणून बरं काय अशा प्रकारचे असं एक वैभव आहे. आणि ते ज्यांचं वैभव आहे ते तुमच्या पार्टीमध्ये आहे. शांतीपूर्वक आहे की नाही तुझं वैभव त्यांच्यामुळं. म्हणून ज्यांचं वैभव आपण दिंडी काढली ते म्हणजे शांती ब्रह्म एकनाथ ही ताकद स्वतःची आहे. म्हणून काय सांगा त्यांचे उपकार अशी ताकद त्यांची महाराज. म्हणून अशी ज्यांची ताकद आहे असं ज्यांचं वैभव आहे ते शांती ब्रह्म एकनाथ महाराज. त्यांनी काशीवर आवडला आणि त्या गाडवात त्यांनी देव बघितला माणसात कळलं. त्याला वाटतं मी कपड्याला देवाला वाढू नको कसं करू असं माणसाला लाज वाटते. पण काय लाज वाटे मना तुझा मनविता दास गोडी नाही असं वाटतं. पण मला वाटते पण लाज वाटते काय का नाही बरोबर. म्हणून लाज वाटे मना माझं बोलणं नाही तू परत बोलणं नाही. लाज वाटे मना तुझा आणि गोडी नाही लाज वाटायला पाहिजे. आपण कशा करता मला आलो लाज वाटलं पाहिजे. तू कोण मला लाज वाटली हो म्हणले अशी लाज वाटते. अरे वारकऱ्यापुढे जिजाऊ माणसं त्यांची सेवा करावी. अरे त्यांच्या रूपानं भगवान परमात्मा जीवन करतो. याच्या पुढे काय पाहिजे. सर्वाभूती पाय एक वासुदेव खलविदम ब्रह्म अहम ब्रह्मास्मी अयमताम ब्रह्म वेदाचे वाक्य सर्व ठिकाणी माझा परमात्मा भरलेला आहे. जे जे दृष्टी जबाबदारी उगं काय सांगायचं नाही कीर्तनामध्ये. ज्ञान वैराग्य इतर प्रेम भरी वैराग्याच्या कीर्तनाची मर्यादा आहे. काही बोला जमत नाही महाराज. काही बोला पण म्हणले काही बोल म्हणले पण राम बोला काही बोला पण कसं बोला सास आणि मोळा आणि खरंच बोला. जेणे खरं बोलला पाहिजे एवढी ताकद मला शब्दामध्ये आहे. म्हणून त्यांचे शब्द आमच्या हृदयामध्ये आहेत. म्हणून सांगावं असं वाटतं. म्हणून आमची जबाबदारी आहे जिथं काय जर तसं असेल तर त्या ठिकाणी सांगावं. कळतं ना सांगावं नाही कळ सांगू नाही. हो असं न्यायशास्त्र त्याचं नाव न्यायशास्त्र. म्हणून अज्ञानीला सन्मार्गाला लावावं हे संतांचं कार्य आहे. म्हणून त्या ठिकाणी संत हे झिजले लोक असतात. म्हणून नाही भीडभाड तुका म्हणे धर्माचे पालन करणे पाखंड खंड. म्हणून धर्माचं कार्य आहे आम्ही हाती घेतलेलं आहे. त्यामुळं आज 28 ते 30 वर्षापासून माझ्याकडे पालखी सोहळा आहे. आज माझं परम भाग्य आहे. साक्षात मला आदेश नरहरी महाराज साक्षात भेट दिली. महाराज सांगून नाही सांगायची वेळ आली तुम्हाला. कळलं का नाही म्हणतो साक्षात भगवंताचं दर्शन साधी गोष्ट आहे. त्याच्यामुळं मी म्हणलं पुण्यवंत व्हावे मी तसं केलं. वाक्य कुठे सांगा तुम्ही मला वाक्य नाही तुका म्हणे पापे जाती संतांच्या जपे वाक्यामध्ये. म्हणून ते वाक्य आम्हाला कळतं, शब्द आम्हाला कळतं. त्या शब्दाचे गाभाच करतो आम्ही. म्हणून आम्हाला त्याचा अर्थ कळतो. अर्थ लोकांना पुराणे नाश केला शब्द ज्ञान. परंतु मला सांगायची गोष्ट अशी आहे की आपलं आपण चिंतन असं आहे की काय सांगावं काय सांगू. आता आता म्हणजे आरंभ झाला बरं का. आता काय सांगावं त्या गोष्टीला. समुद्रात किती पाणी सांगता येईल का. म्हणून सांगता येत नाही असं त्यांचे आपल्यावर उपकार आहे. तुम्ही म्हणता मग माझी माईचे माझ्यावर उपकार आहेत, माझ्या बापाचे माझ्यावर उपकार आहेत, म्हणजे आई वडिलांचे माझ्यावर उपकार
उपकार आहेत ते म्हणजे आई वडिलाचे उपकार असले पण लोभाकारणे वाढविती. ही पोरग मला म्हणतात सांभाळली मग व्यवस्था करीन म्हणून ती तर सांभाळते त्यांना. हो म्हणून ते म्हणले माय बापापेक्षा श्रेष्ठ आहे. म्हणून आई बापापेक्षा बी संत श्रेष्ठ आहे. म्हणून बघा तुम्ही कारण का तुम्हाला मग बरं का की कारण की त्या आईला आपल्या मुलाचं हे कळत नाही. आईचं प्रेम बाळकावर आहे. हे कुराचे हित वाहे माऊलीचे चित्त ऐशी कळवाळ्याची जाती करी लाभाविन प्रीती. आईचं प्रेम बाळावर आहे. ऐका नाही तुला बोला परंतु याच्याही पलीकडे मला बोलतो मी तर संत त्याच्याही पलीकडे आहेत. बापन करी आईशी माय अक्षरशः प्रकारची सुखाची त्या ठिकाणी प्राप्ती करून देतात. म्हणून संत श्रेष्ठ आहे. ते आपल्याला निरंतर जागा करतात. उठबा होय जागा बघा अभंग बघा कात्रीतले अभंग उठा जागे व्हारे आता स्मरण करा पंढरीनाथा भावे चरणी ठेवा माता चुकवा वेता जन्माच्या. महाराज आम्ही करू जागे होऊ पण कवा म्हणले म्हातारपणी म्हणले आता सुखी जी जीवित काय ज्ञानोबाचं घोड बोलले महाराज कैसी ग्रागे के जल पंडू सुता काय राखुंडी फुके दादी फुलागे. डोळ्यानं दिसत नाही कानाला ऐकू येत नाही आणि पायात चालता येत नाही महाराज. मग अशा औषध परमार्थ करता येत नाही म्हणून मी वयाच्या 8 वर्षापासून या संप्रदायामध्ये कळलं का नाही लवकर काळ लवकर कामाला लागलो होतो. नाही तर वेळ काय गेला असता आमच्या धनात ठेवा. अरे घेतो धन मानता हित प्राप्त आधी नाही ते चिंता नाही महाराज त्याची. देव राखे तया मारीन कोण न मोडे काटा हिंडता पण म्हणत गेलो पण काठी नाही मोडे महाराज. अख्खी सकाळी बुजू काट्यात पाय पडावा एक काटा नाही मोडा महाराज ही ताकद त्याची. म्हणून मागे पुढे उभा म्हणून भक्ताला आलेलं संकट निवारण करतो. कोणामुळे करतो ज्यांना संत कळाले त्यांना देव कळाले. कळलं की नाही ज्यांना संत कळाले त्याला देव कळाला आणि त्याला देव कळाला त्यांनी म्हणावं की बाबा आता काय सांगावं. ज्यांनी आम्हाला देव आमच्याशी करून दिला त्याचे फार मोठे उपकार आहेत. म्हणून त्यांनी आम्हाला जागं केलं निरंतर अशा प्रकारे असं जागं केलं सहस्त्र दीप दीप कैसी प्रकाशली म्हणून अशा ठिकाणी त्यांनी जागं केलं. संत नरहरी महाराजांना सुवर्णकाळ जागा महाराष्ट्राच्या सुवर्णकाळ उठ होय जागा ज्ञानाचा हा यज्ञ मांडला लवकर ये म्हणले जाग केलं. त्या जागा सावता महाराजांनी जाग केलं नरहरी महाराजांनी जाग केलं नामदेवांनी जाग केलं निळोबरांनी जाग केलं आधी करून सर्व संतांनी आमच्या गौरव काकांनी जाग केलं. काय त्याला बोला सावता महाराजांनी लोकांना जाग केलं. तसं महाराज म्हणतात की नरहरी महाराजांनी तुम्हाला जाग केलं. ते म्हणले काय जाग केलं अहो तुम्ही निस्ता प्रपंच करू नका म्हणले. कायास करीशी प्रपंच हरिशी हो म्हणून त्याच्यामध्ये असावं पण नसावं. पक्षी आधी प्रमाण म्हणलं बरं काय सर्वभूती पाये एक वासुदेव. ज्यांना सर्व ठिकाणी परमात्म्याची ज्यांना प्रचिती आली त्यांचे आपल्या उपकार पहिला म्हणलं बरं काय. आणि दुसरी गोष्ट पुन्हा एक प्रमाण म्हणलं की पक्षी अंगाने उतरती ते म्हणजे माझ्या प्रमाण सांगितलं नाही म्हणून पक्षी अंगाने उतरती ते कुंतून राहते. आता पक्षी सकाळची वेदात जे झालेले टिपतात खातात निघून जाते. म्हणजे घर आमचं आहे वास्तविक वाटतं घर माझंच आहे. इथं घरामध्ये राहणारी पार म्हणते घर माझंच आहे उंदीर म्हणतोय घर माझंच आहे त्याच्यानंतर मुलगी म्हणते घर माझंच आहे. हे म्हणजे आणतोच घर काय नाही आणतो घर अरे सगळ्याच मिळून घर आहे. पालमध्ये घर माझं आहे किड्यामध्ये घर माझं आहे ह्याला वाटलं माझं घर आहे तसं नाही सगळ्यांचं मिळून घर देणार ठेवा. अशा प्रकारचं वर्णन आहे. म्हणून ते घर पवित्र झालं कशामुळे झालं ज्यांच्या घरी वारकरी आले ज्यांच्या घरी संतांची सेवा झाली ते घर राहिलं नाही. या सुखा कारण देव वैकुंठ सोडून संत सदनी राहिला. ज्या सुखा कारण
स्वतःच्या घरी देवाला यावं. तिने बाजूला जरी लोटलं तरी देव जात नाही. ते म्हणतो त्याशी मला करमत नाही. पतिव्रतेचे हृदय काय नवराचं बोलणं. पती वाचुने न स्पर्शे तैसा मी सर्वस्वे सुबटासी. तेवढं प्रेम असं बघा. ते बी इतकं भगवंतावर संत प्रेम करतात. सटवीची या राती जेविलं विसंबेगा वाती तैसा ईश्वर निर्णय चित्ती वाहने सदा. ज्ञानदेवाचं बोलू नये. हो तेवढं निश्चय आपला असावा. देव इतका आवडावा. जशी आई काय करते की 5च्या दिवशी दिवा देत नाही, तिचं लक्ष असतं दिव्यावर. तसं आपलं लक्ष असलं पाहिजे भगवंताच्या नामावर. गहिनीनाथ महाराजांच्या चरणावर डोकं ठेवलं आणि डोकं ठेवून त्यांनी सद्गुरूला एक केलं. संतांना मानलं आणि म्हणून त्याला हरी महाराजांना साक्षात परमात्मा दिसला. म्हणून त्यांनी म्हणावं काय सांगू आता गहिनीनाथांचे उपकार मद निरंतर जागविती. काय सांगू आता ज्ञानोबाचे उपकार या जगाला सर्व जागविती. काय सांगू आता सावता महाराजांचे उपकार या जगाला जागविती. म्हणून त्यांचे उपकार काय सांगावे. आता अलौकिक चिंतन आहे आणि पारलौकिक चिंतन आहे. आपण ऐकलं पाहिजे. म्हणून हरी महाराज म्हणतात की आज मला रात्र कळलं आणि दिवस कळलं. हो एवढा विश्वास त्यांचा त्या संतावर, एवढा अलौकिक त्यांनी त्या परमात्म्याला एक रूपच साधली. नाथ महाराजांनी परमात्म्याची एक रूप साधली. त्याच्या आजही त्या ठिकाणी भगवान त्या ठिकाणी रांजण भरतो. रांजण देव भरतो. एवढा मोठा वैकुंठाचा चालक मालक परमात्मा त्या ठिकाणी रांजणामध्ये पाणी भरतो. सांगितले का जगाचा मालक त्यांच्या घरी आज राहतो. ही ताकद त्यांची लक्षात ठेवा. म्हणून अशा महात्म्यांचे काय सांगावं. हो आणि त्यांची सुंदर आपल्या झाल्यावर गावोबा असताना कधी कधी तिथे नाव वाचलं नाही. कृपाधारी महाराज डायरेक्ट त्या ठिकाणी कोणी रामेश्वर काढलं. आता नाथांचं वाक्य तुझं कळतच नाही. काय मत आहे महाराज. म्हणून त्यांनी सांगा गावोबा म्हणावं काय सांगू आता नाथ महाराजांचे उपकार. मला रामायण वाटतं येईल. आपोआप वाटतं येईल की काय चमत्कार आहे. हा चमत्कार काय आहे. तर हरी महाराज म्हणतात मी ज्या वेळेला का स्वतः भगवंताने गिऱ्हाईकाच्या घरी त्या ठिकाणी माझा ऑर्डर करून गेला. मी कीर्तनामध्ये गुंग आहे. मला वेळ नव्हता. जगाचा मालक तर हरी महाराजांचा वागिष्णा गिऱ्हाईकाच्या घरी घेऊन गेला आणि गिऱ्हाईकाच्या घरी तुमचं काम. आणि मग तेच गिऱ्हाईक घरी आलो म्हणजे महाराजांनी मला बोलायचं म्हणजे मला माहितच नाही. आणि कीर्तनामध्ये वागिष्णा तुम्ही देवा तुम्ही त्याला हरी आहेत. मी काय देवा ह्या संसार करतो नीच कामं केली. उच्चनीच काही देणे भगवंत तिष्ठ भाव भक्ती अशी पुण्य कन्या विठुराच्या भक्ती दैत्या घरी रक्षी जगादासी. एवढा अलौकिक त्या ठिकाणी भक्तांचं रक्षण करतो. ही ताकद संतांची हो. आणि म्हणून महाराज म्हणतात की काय सांगू आता संतांचे उपकार मद निरंतर जागविती. हो आणि काय द्यावे त्याशी हवे उत्तर आहे. हेवी तो पाहिजे होतो.
माझा हलकी माझा फक्त हुकला बाई भाऊ त्याची आई म्हणजे खरंच सांभाळतो मला अशा प्रकारे हे बोलणं म्हणजे कीर्तन बरं काय आलेला अनुभव कीर्तन दुसरं कसं काय नाही ऐसा ज्याचा देवता या जवळी असे आणि पाप नाश दर्शन त्यांच्या दर्शनावर पाप राहत नाही की त्या संतांच्या काय उपकाराचे फार मोठं म्हणून काय सांगू आता संतांचे उपकार मग निरंतर जागेवरती लोक म्हणले मला तुम्ही लय म्हणाले उपकार 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 असे काय उपकार केले नेमके ते म्हणते जगावर त्यांची सत्ता आहे असा तो परमात्मा आम्हाला भेटला आणि देव भेटण्यासाठी लोकांची मरमर चालली की नाही मरमर कोणी योगिया दुर्लभ तो म्या देखील योगियाच्या घाणी घालताना तुळशी योगाच्या लोक घाणात देव लवकर येणं म्हणले पण देव आमच्या मागे पुढे राहतो अशी ताकद त्याच्यामुळे निर्माण झाली ते सत्य आहेत म्हणून त्यांनी मला काय केलं म्हणतात की त्यांनी सहज सांगितलं ते म्हणले बोल असं शब्द इति ब्रह्माक्षरम बोल म्हणले ते म्हणले सहज बोलणे सहज बोलले सहज सांगितलं बघायला गेले ते म्हणजे सहज त्यांना सांगितलं बघ सहज सांगितलं असं सहज आणि सहज सांगितल्याबरोबर म्हणतात शब्दामध्ये म्हणून शब्द इतके महत्वाचे आहेत शब्द असे झाले की त्या शब्दाला पैसे लागले बोललं की ते म्हणतात आपके पैसे कट रहे हैं आणि आपण जर आगाऊ बोलायचा प्रयत्न केला ते म्हणतात आपके अकाउंट में राशि नाही आप बात नाही कर सकते पैसे भरो बात करो हे तुकाराम महाराजाला अधिकार होतं आम्हा घरी आमच्या गठफडीमध्ये शब्द हे तुम्हाला जर शब्द तुम्हाला इकडे घ्यायचं जर नाही मला तुको बऱ्या म्हणून होतं म्हणजे म्हणून त्या शब्दामुळे म्हणून लोकांनी माझी किंमत केली आणि आज ते शब्द तुम्हाला जर बोलायचे म्हणलं की पैसे लागतात तुम्ही पैसे असल्याशिवाय बोलू शकत नाही म्हणजे आपके अकाउंट में राशि नहीं आप बात नहीं कर सकते आपके अकाउंट में राशि नहीं बात नहीं कर सकते शब्द ताकद म्हणून शब्द हे उपकाराचे आहे संतांचे शब्द हे उपकार मारला आपल्याला आणि त्यांच्या शब्दामुळे त्यांच्या शब्दाचे त्यांनी फुकट उपकार केले तरी आता कळलं नव्हत्या त्या मला पण आज त्यांचे उपकार आपल्याला कळाले हो म्हणून आज आपल्याला नुसतं बोलायचं म्हणलं की सासू जरी सोनाला बोलले तरी पैसे लागायले स्वर्ग बाबा तरी बोलले तरी पैसे लागायले गिऱ्हाईक तरी दुकानदाराला पैसे लागायले म्हणजे हेच ते शब्द असणारे ते शब्द इकडे घ्यावा लागले महाराज म्हणून आम्हा घरी धन शब्दाची रत्ने त्यावेळेस तुकाराम सांगितलं म्हणून शब्द हे उपकारांची राशी आहे त्यांनी सहज शब्द सांगितलं मला ते म्हणले काय बोल म्हणले एकदा असं बोल म्हणल्याबरोबर ते म्हणले आदिनाथ उमा बीज प्रगटले मच्छिंद्रा स्थिती त्या ठिकाणी तत्व झाली मच्छिंद्रा लादली सहज स्थिती त्याची प्रेममुद्रा गोरक्षात दिली पूर्ण कृपा केली गहिनाथा सहज बोलणे हाची उपदेश करुणी सायास सिद्धविती सहज असं मात्र आपल्याला संतीचे आले धनु संतांचे मार्ग आणि जिल्हे जगावचे असं त्यांचे उपकार आहे आपल्यावर म्हणून महाराज म्हणतात सहज बोलणे हितोपदेश करुणे सायास असं सायासाने त्यांनी शिकवलं ते म्हणजे लोक म्हणले महाराज तुम्ही म्हणता सायासाने आम्हाला खूप शिकवलं त्यांचे आमच्या कळकळ झाले ते म्हणले काय नेमकं झाले ते आपल्या सोडचं महाराज तू का जसं मनी मानसी आपली आई जशी आपल्या लेकराचं हित पाहते की नाही 9 महिने 9 दिवस त्या लेकराला सांभाळते की नाही तुला बोला बापाला लाज जरी मालिकला डोळा जरी असला ते सहन पोटाला माऊ देते एवढी ते सहन करते म्हणून मनी माणसे आपल्या लेकराचं हित पाहते की नाही तिच्याही पलीकडे महाराज म्हणतात की तुका माने वत्स धेनू एक चित्ती हो गाईचं वासरू त्याच्या आधीच पडलं महाराज पण त्या गायीने त्या ठिकाणी झेप घेतली आणि वासरू बाजूला काढलं स्वतःचा देवाची परवा केली नाही तिला गाय म्हणतात म्हणून गाय पायपा दूध पवित्र आणि गोड पाशी तुझ्या गाईचं महत्व ज्ञानावरांनी सांगितलं म्हणून गाईचा दृष्टांत मारून दिला बरं काय तुकाराम महाराजांनी दिला अनेक संतांनी याची उदाहरण दिली बरं काय का दिले की तुका म्हणे वत्स धेनू एक स्थितीच्या गाईच्या मनी माणसे आपलं वासरू असतं ना त्याचप्रमाणे संत असतात त्याची तेवढी त्या ठिकाणी पात्रता आहे आणि म्हणून ते सगळे उदाहरण तरी कमी पडते द्रव्य दीप हिरा लागली पण जी नाही दिसणारी वस्तू त्या ठिकाणी दाखवतात ते संत आहेत म्हणून त्यांचे काय सांगू आता त्यांचे उपकार असे उपकार सांगायला देवच पुढे भरायला
कळलं की नाही? संतांचे उपकार सांग. देवच पुढे उभं राहायला, देवघराच्या पुढे देव उभं राहिला. देव म्हणलं सांगा तुम्हाला काय पाहिजे. हे तिला लागे बोलाविले पण तुला बोललं का म्हणलं इथं संतांचे उपकार सांगण्यामध्ये देवच उभा राहायला, साक्षात त्या ठिकाणी परमात्मा उभा राहिला आणि त्या परमात्म्याने त्याच्या मागं लागावं इतकी ताकद निर्माण झाली. आणि म्हणून त्याची ज्यांनी ताकद निर्माण केली त्याचं भजन आता म्हणलं की माणूस काय आपलं सुरू होते. आता म्हणलं की आता म्हणलं की आता म्हणजे सुरू होईल आपलं कार्यक्रम. आता कीर्तनाला सुरू झाली बरं म्हणजे 12 वर्षाची. आता म्हणजे शब्द म्हणजे ताकद आहे. आता म्हणजे आरंभ, आता म्हणजे सुरुवात. कळलं की नाही? म्हणून अशा प्रकारचं वर्णन आहे महाराजांचं. पहिलं वर्ष आहे आणि पहिल्या वर्षामध्ये पहिली सेवा माझ्या गाडीवर काय त्याचं भाग्य आहे. म्हणून बहु अवघड आहे संत. सगळं मिळतं बरं. मला पैसा जर किती मिळतं मला संत भेटते अवघड. मला किती पैसे संत मिळत मला उद्या तुम्ही मला तुम्ही उद्या उद्या जेवण करतो तुम्ही त्या महाराज लाख रुपये कुठे मला तरी जात नाही त्या संत त्या ठिकाणी. आता टाइम मिळून घ्या. कळलं की मला? म्हणजे की त्या ठिकाणी महाराज म्हणतात संतांची सेवा घेण्यासाठी त्याला पूर्व पुण्य लागतं. तुमचं आज पुण्य योगाला आलं आणि त्याला पुण्य म्हणतात बरं. काय संतांची सेवा घडतच नाही तर मग घडले असे लोक म्हणले तुका म्हणे मध्ये घडो घडो म्हणायचं घडो. आता घडो म्हणजे काय? घडतच नाही. हो बरोबर घडतच नाही. तुम्ही जर म्हणले काय चहा पाहा मग इच्छा शंभर तर मग काय म्हणलं चहा पाहायचा तू खांदे तू का म्हणे माझं घडो बरोबर आहे का नाही? म्हणून घडतच नाही. आणि तुम्ही घडत नाही. तुम्ही वारीत चाललेला आहात. प्रत्येक माणसावर आपापली जबाबदारी बरं. काही लोक सगळी लोक पुढे आपल्या बाबतीत ध्यानात ठेवा. हे सगळं तुम्ही केलेलं पुण्य लोक घेतलं ध्यानात ठेवा. त्याच्यामुळे तुम्ही काय करा मुखी नाम हाती मोक्ष वाट आणि चालताना ज्ञान. भानुदास एकनाथ असं जप करीत करीत चला तेव्हा तुम्हाला मग लोक तुम्हाला जीव जर घातली तुम्हाला काय फरक पडणार ध्यानात ठेवा. नाही तर म्हणतात मला वारी केली पण काय आपल्या गाडी चाललंय असं काय. मग मी म्हणेन मग महाराज मग मला कळतं तुमचं काय चाललं तुमचं. आता मला तरी काय ज्ञान आहे महाराज. आम्हाला लगेच कळतं सगळ्यात काय बरं आम्हाला लगेच कळतं काय केलं या माणसाने लगेच कळतं. महाराज सांगायची गोष्ट म्हणजे अशी आहे की म्हणून हे लोक आपल्या समोर उभे आहेत. कोणी तुम्हाला बिस्किट पुडा देईल, कोणी तुम्हाला चहा पाहिजे, कोणी तुम्हाला केळं देईल, कोणी तुम्हाला बासुंदी खाऊ घालेल. तुम्ही आज मार्केट दुकानात आहात म्हणून तुम्हाला कोणी काही घेणार बरोबर आहे. हो परंतु महाराज म्हणतात किती खाऊ नका जागा घेऊन खा. किती बी काय ठिकाणी खात जागा नाही तर गात जागा गात जागा गात जागा प्रेम मागा विठ्ठला विठ्ठला गात जागा गात जागा पाय लांब जागा गात जागा. असं आहे महाराज कीर्तन बरं का. तुम्ही मला कसं दिसलं कधी कधी बघा काय चाललं लक्ष पाहिजे आहे का. तरी आव्हान ऐकले म्हणजे माया बोलण्यात किती लक्ष असलं पाहिजे. त्या बोलण्याकडे मोबाईल लक्ष असलं पाहिजे ध्यानात ठेवा. म्हणून तरी अवधान कशामुळे सर्व सुखाला पात्र व्हायचं असं लक्ष द्यावं लागेल. बोलण्याकडे लक्ष द्यावं लागेल. कशामुळे तरी अवधान ऐकले जे बघा सर्व सुखांचे पात्र सर्व सुखाला पात्र व्हायचं असेल तर माझ्या बोलण्याकडे माझ्या शब्दाकडे तुम्हाला ध्यान द्यावं लागेल. म्हणून सासूला बोलले तुम्हाला कळायला पाहिजे. सुना बोलले सासूला लगेच कळायला पाहिजे आपलं काय चाललं कीर्तन बरोबर आहे नाही. हे कसं आहे कीर्तन म्हणजे एक रेडीमेड दुकान आहे. कपड्या दुकान आहे बघा. कसं दुकान आहे? रेडीमेड कपड्याचे दुकान आहे. कसं एका लटूचं माप मला येऊ शकतं मग माप त्याला येऊ शकतं एखाद्या येतच नाही. असे कपडे आहेत असे रेडीमेड असे पण माप घेतलं नसतं काय नसतं ते बघा लावून हो आलं बरोबर बरोबर आहे. हे रेडीमेड दुकान आहे त्याच्यामुळं आपण त्या ठिकाणी लक्ष दिलं पाहिजे. म्हणून कीर्तनकाराची जबाबदारी आहे
महाराज म्हणतात तुका म्हणे वत्स धेनू एक चित्ती, जसं गायच्या चित्तामध्ये जसं वासरू आहे तसं आपल्या चित्तामध्ये एक संत असावे आणि देव असावा. देव वशे चित्ती त्याची घडावी त्याची संगती घडावी म्हणतात बरं का. संगती घडावी घडत नाही बरं का, पण ती घडावी म्हणतात. ती घडली तुम्हालाही घडली आणि वैभवला दिंडी करायची काढायची घडली घडत नव्हती पण घडली. जी माय म्हणली माय पोरला की दिंडी घडली बरं का. आता मला जमला तुम्हाला ती दिंडी घडली कळलं की नाही. म्हणून परमात्मा रे आम्ही सुरू केले लोक आम्हाला किती आज माझ्या मागं जवळजवळ 100 लोक मग पंक्ती महाराज माझी पंगत द्या आणि देऊ शकत नाही महाराज. आमच्या पंक्ती तुला भेटले सगळ्या देऊ शकत नाही. लाख नाही लहारा घेतलं तर देत नाही मला मिळत नाही पण पुन्हा पंगत मिळले नाही तर आमची शेपट ठरली असते आमची वारी आशीर्वादी जेवढ्या कळलं की नाही. म्हणून ते खेपा काम संपला पुन्हा मिळत नाही. सोपं काम आहे का ते. म्हणून यांचं परमभाग्य आहे. यांना ती सेवा घडली. कीर्तनला कुत्र बी आलं नाही कुत्र बी आलं उद्या उद्या लोक म्हणायला नको केलं कुत्र बी आलं नाही कुत्र आलं जेवून गेलं कुत्र आलं जेवून म्हणून आमच्या आजूबाजू घेऊन फक्त वाटी घेत राहिलं आपल्या असं उदाहरण आहे. चुका म्हणे वत्स घेणे एक चित्ती आणि तैसे मला इथे सांभाळायचं आणि म्हणून तसं ते सांभाळणारे ते संत आहेत. त्यांचे आपल्यावर उपकार आहेत आणि त्यांच्या उपकारामुळंच या ठिकाणी मला नीट बसता आलं, नीट खाता आलं, नीट वागता आलं, नीट त्या ठिकाणी देवापर्यंत जाता आलं, नीट ह्या वारीमध्ये यावं वाटलं, नीट वारी करावं वाटलं, नीट त्या ठिकाणी नीट म्हणता म्हणता नीट झालं. नेट म्हणता म्हणता झाला नाक काय म्हणतात की मी अनाथ अपराधी कर्महीन मध्ये मंगळवती तुझं आता मात्र मला त्या संतांचं महत्व कळालं आणि त्याच्यामुळे देव कळाल्यामुळं आता मी जेव्हा जरी असलो तरी त्या सुखामध्ये आहे. आता मी जर दुकानामध्ये जरी असलो तर त्या सुखामध्ये आहे. माझा परमात्मा माझ्या मागे पुढे उभा आहे. ज्या ठिकाणी मी असेल त्या ठिकाणी माझा परमात्मा माझं पूर्ण कार्य करतो आणि मग जगाचं कार्य करणारा परमात्मा आहे. बघा तुम्ही त्या सखुबाईचं कार्य केलं, त्या जनाबाईचं देवन दळण दळलं, नरायचं घरी देवाने घडू कुंकू लागे आणि सोनारा संगी चोख्या मिळायसाठी ढोली होली सज्जन कसा आणि म्हणून हे त्यांचं एकदा भजन करू. ज्यांच्या घरी देव राबला बरं काय आणि म्हणून ज्यांच्या घरी देव राबला आपण त्यांच्याकडे चाललो आणि त्यांच्याकडे जात असताना आपण भगवंताचं नाम घेत घेत जाऊ. स्वल्प वाटेला जाऊ वाचे जाऊ त्या वाटेने सोपी वाट आहे की नाही. गळ्यात माळ असली पाहिजे बरं काय. उगा म्हणायचं वारकरी म्हणायचं काय माळ नाही असं झालं नाही पाहिजे. गळ्यात तुळशीची माळ असली पाहिजे पिवळ बरं काय. लई कळवळा वैष्णवांचा म्हणून त्याच्या वाटेला चाललो आपण. संताकडे चाललो ज्या ठिकाणी देव आहे त्या ठिकाणी आपण चाललो म्हणून त्याचं नाव घेत घेत इथपर्यंत पोहोचावं. वैष्णव होऊन जाऊ सोपं वाटे चला जाऊ वाचे गाऊ विठ्ठल वाचे ना भगवंताचं नाम घेत 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 तुम्ही त्या पैठणीपर्यंत जा आणि पैठणीपर्यंत गेल्यानंतर शांतीचं तुम्हाला दर्शन होईल. बघितलं त्या ठिकाणी नाचच देव उभा राहील आणि म्हणून ज्यांच्या घरी नाथ देव उभा आहे असा देव त्या ठिकाणी उभा आहे. देवानं त्या ठिकाणी सेवा खूप केली नाथांच्या घरीवर काय केली. एक तर माणूस म्हणला की नाथ महाराज आले रोज आम्हाला करायला म्हणलं आपण तरी बघूच म्हणला महाराजांचं. आता लोक असेल लयच महाराज कीर्तन करायला बघतोय महाराज काही की नाही असे काही लोक आहेत. मग त्यावेळेला म्हणतात तसे लोक होते. त्यांनी काय केलं माहिती का गेलं की ते म्हणला महाराज म्हणला माझ्या पोरीत लग्न नाही म्हणला. ते म्हणलं सांगायची पाहिजे तुला ते म्हणा 10 लाख पाहिजे येतो म्हणला पण एक काम कर म्हणते काय काम लोकांना पाहिजे सुपारी लोक घेऊन भरपूर काही का नाही. ते मला काय नाही फक्त नाथ मला नाव फुकायचं मला बस काय पान खायचं फुकायचं सोपं काम ते हळू सोपं मला काम गेला पान खाल्लं चुकलं महाराज अंगावर महाराज चुकून आले. एकदा नाही दोनदा नाही चारदा नाही पाचदा नाही महाराजांनी 108 वेळा महाराज काय सांगू आता दुर्जनाचे उपकार मला 108 आंघोळी आता घडल्या त्याच्यामुळं हे का नाही त्याचे उपकार सांगितले महाराजांना त्याचे पण उपकार मिळले त्याच्यामुळं ही वारी घडली. त्याच्यामुळं मला 108 आंघोळी घडल्या असं महाराजांचं मनोगत आहे. आणि म्हणून ज्यांचं मनोगत चांगलं आहे ज्यांच्या संगतीमध्ये आहे त्यांचं भजन करू आपण बरोबर का नाही. म्हणून वाटाणा तुम्ही भजन करत करत आलात.
वैष्णवा संगती वाटे सुखवाटे जीवा आणि कमी देवा हो, काहीच नको म्हणले आणि कमी देवा काही नको म्हणले मृदंग लागला असो की नसो देवाला त्याला फरवलं नाही का फक्त आपली फक्त स्त्री असते देव त्या ठिकाणी ते फक्त त्याला म्हणजे आपले बांधत म्हणजे एवढी ताकद भीष्म महाराज निस्ता असं करायचं काय पकडा निस्ता असायचा तास समजे आपण कीर्तन सांग होय इतकी ताकद कीर्तनामध्ये आहे कीर्तन हे कसं आहे अधिकारच महाराज आणि म्हणून झालेली सेवा महाराज चटणी अर्पण करून पण आपले शांतीब्रह्म एकनाथ महाराज चटणी अर्पण करून या ठिकाणी रामदेव भांडच एकनाथ नेमकं काय आहे का नाही चालू लोक म्हणाले भांडतास अरे भानू म्हणजे सूर्य काय आहे सूर्य गरिबाचे कपडे वाळीतून श्रीमंताचे बी कपडे वाढवतो कसं आहे काय सांगू आता सूर्याचे काय शब्द आहेत ना आपण त्याच्यात ध्यान देत नाही आपण भानू म्हणजे कोण सूर्य आणि हे सूर्य असणारा त्याचे ह्या सगळ्या जगावर उपकार ध्यानात ठेवा की नाही उपकार आता लोकांना आता शिकायला लागलं म्हणजे सूर्य आणा तर त्यामध्ये आपले पाणी द्यायला सरकार म्हणजे तुम्हाला फुकट वीज म्हणजे कोणतं सूर्याच्या हिशोबाला काय देतो तू ऐक नाही बरोबर एक नाही महाराज हो सूर्यावर तर ती सौर ऊर्जा त्याला काय नाव काय सोलार अरे बाबा म्हणून जे त्याचं नावच पडलं बघा भानुदास भानू म्हणजे कोण सूर्य ज्यांचं असं प्रखर अशा प्रकारचं ज्ञान आहे त्यांचे उपकार आहेत महाराज आणि ज्यांच्या ठिकाणी भानू म्हणजे सूर्याप्रमाणे जे तेजस्वी आहेत त्यांचा खाद्याच्या घरात त्यांच्या कुळामध्ये कोण नाथ महाराज एक जे सूर्य रूपाने राहिले पण ते एक राहिले ईश्वरावर आपुला तो एक देव करून घ्यावा म्हणून भानू आणि एक आणि नाथ म्हणजे त्या ठिकाणी सतनाथ त्या ठिकाणी देवानं पाणी भरलं म्हणून भानू दास झाले आणि एक दास होऊन ज्यांनी एक मतानं परमात्म्याला बघितलं सर्व ठिकाणी त्यांना दर्शन झालं आणि म्हणून त्यांना गाढवात देव दिसला आपला माणसात दिसत नाही आपलं दुर्भाग्य त्यांना गाढवात देव दिसला बरं का त्यांनी काशी आणि त्या गाढवाला पाहिलं कधी वाटतंय का महाराज असा त्याचा अधिकार आहे म्हणून माणसाला देव किती कळावा माहिती आहे का आता एखाद्या बाथरूम मध्ये आळी असते बरं का त्या घाणीमध्ये असते नाही आली नाही आली पण त्याच्यामधली आळी माणसाला बाहेर काढता आली घाण वाटेल का नाही पण ती सुद्धा ब्रह्मध्यानात ठेव पण ते केली कर्म झाले त्याची आईशे म्हणून ते पहिले आपण देत नाही भजन केलं नाही वारकरी सेवा केली मग वाळ्या मग कवळ करते कवळ का नाही घाणीमध्ये बसा मग म्हणून त्याच्यामुळे आता घाणी जायचं नाही आपल्याला त्याच्यामुळे आता ह्या जन्मामध्ये आम्ही भजन केलं आणि पुढे भजनच करतो असं आमचं ठाम होत्या ह्या जन्मामध्ये आम्ही भजन केलं जेव्हा आम्ही पुन्हा जन्माला येऊ पुन्हा मस्त पंगत करू पुन्हा भजन करू पुन्हा वारकरी येऊ घालू पुन्हा वारकरी सेवा पुन्हा म्हणजे वैभव मला पुन्हा आले वैभव पुन्हा म्हणजे आपली अशी वासना असावी माणसाची जन्माला लागे वासनेची असावी हो पुन्हा जन्माला येऊ आणि पुन्हा भजन करू पुन्हा वारीला जाऊ नाथ महाराजांना भेटू म्हणून हा सुख सोहळा स्वर्गी नाही म्हणून त्या ठिकाणी वैकुंठ नाही हो हेच वैकुंठ आहे हा वैकुंठ भरला विठ्ठला विठ्ठला